नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की माघ मासची जी पौर्णिमा येत आहे 1 फेब्रुवारीला, ठीक आहे। तर त्या दिवशी नेमकं काय काय करावं, माघ मासची पौर्णिमा ही कधी सुरू होत आहे, कधी समाप्त होत आहे, चंद्रोदय कधी आहे, राहुकाळ कधी आहे, कुठल्या देवांची कथाही त्या दिवशी ऐकावी, पूजा विधी, पूजा कशी मांडावी, काय करावं त्या दिवशी नेमकं, या सगळ्या गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, त्या दिवशी सर्वात अगोदर काय करायला पाहिजे, त्या दिवशी सगळ्यात अगोदर तुम्ही रोज, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमची हतेली बघून, त्या दिवशीचा जो दिवस आहे तो विष्णुदेव, लक्ष्मी माता आणि चंद्रदेव ह्यांचा आहे, ठीक आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची हतेली, तुमचा हात बघून तुम्हाला हे मंत्र, लक्ष्मी मंत्र बोलायचा आहे। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलम तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम, ठीक आहे। हे मंत्र तुम्हाला तुमची हतेली बघून बोलायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा स्नान कराल त्यामध्ये तुम्हाला गंगाजल आणि तुम्हाला तीळ हे टाकायचे आहेत। बघा, गंगाजल आपण ह्यासाठी टाकतो ना, एकतर आपली नेगेटिव्ह ऊर्जा, जे काही नेगेटिव्हिटी आहे आपल्या अंतकरणात, ती सगळी आपण स्वच्छ करत असतो। ह्याच्या व्यतिरिक्त आपण मोठ्या मोठ्या तीर्थस्थानी जाऊन आपण स्नान करू नाही शकत, म्हणून आपण गंगाजल हे त्या पाण्यामध्ये आपण मिसळतो, ठीक आहे। आता तीळ का टाकले जातात, कारण बघा, ह्या पूर्ण जे काही सणवार ह्या महिन्यात येत आहेत ना, थंडीत, त्यामध्ये सगळ्यामध्ये तीळ हे घातलेच जातात, ठीक आहे। कारण तीळ हे आपल्या शरीराला उष्णता देतं, म्हणून आपण तीळ हे थंडीत जास्तीत जास्त त्याचा वापर केला जातो, ठीक आहे। त्यामुळे तिळाचे लाडू, कारण आपल्या शरीराला ऊब देतं तिळाचे लाडू आणि तिळाच्या गोष्टी, ठीक आहे। तर पौर्णिमा सुरू होत आहे 1 तारखेला, 1 फेब्रुवारी 2026ला 5:52 ठीक आहे, आणि समाप्त होत आहे दुसऱ्या दिवशी रात्री आणि सकाळच्या मध्ये 3:40 आसपास, ठीक आहे। ब्रह्ममुहूर्त जे आहे ते आहे 5:24 ते 6:17 ठीक आहे। ह्याच्या दिवशी सूर्योदय आहे 7:10 ठीक आहे। तर तुम्हाला आता ह्यावेळी तुम्हाला सूर्याला, बघा, ह्या पूर्ण वर्षात तुम्हाला सूर्याला अर्घ्य हे द्यायचंच आहे। सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही त्यामध्ये कुंकू टाका, लाल फूल घ्या, अक्षता घ्या आणि मग तुम्ही ते अर्पण करा। एक झाडाची कुंडी ठेवा आणि मग ते तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करा, ठीक आहे। आणि जल अर्पण करताना तुम्हाला ओम घृणे सूर्याय नमः, ठीक आहे, ह्या मंत्राचा तुम्ही 11-21 वेळा जाप करा आणि सूर्याला अर्घ्य द्या, ठीक आहे। ह्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यानंतर तुम्हाला पूजा, आता पूजा विधी ही कशी करावी, बघा, लक्ष्मी माँ आणि विष्णुदेव ह्यांना पिवळं हे खूप अतिशय प्रिय आहे। तर तुम्ही पिवळ्या वस्त्रांवरती त्यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून ती स्वच्छ पुसा आणि मग त्यांना तुम्ही अष्टगंध लावून, त्यांना हळदी कुंकू वाहून, ठीक आहे, त्यांना धूप दीप दाखवून, त्यांना पिवळे पुष्प अर्पण करून, ठीक आहे, त्यांना पिवळा भोग दाखवून तुम्ही त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेला इलायची आणि एक लवंग अर्पण करा आणि तुम्ही सफेद गोष्टींचा भोग दाखवा। सफेद तुम्ही बताशाची खीर दाखवू शकता, तांदळाची खीर दाखवू शकता, मखानाची खीर, किंवा तुम्ही सफेद मिठाई हे त्यांना तुम्ही अर्पण करू शकता, ठीक आहे। कुठलाही भोग दाखवाल त्यावरती तुळशीपत्र हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। विष्णूजींना तुम्ही तुळशीपत्र अर्पण करूनच तो भोग दाखवावा, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी कुठला मंत्र बोलायचा आहे, तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे। कधीही 1 माळा करू नये, 3 माळा तरी मिनिमम ही होईलाच पाहिजे, ठीक आहे। तर ह्या मंत्राचा जाप करा। तर त्या दिवशी तुम्हाला कथा कुठली ऐकायची, तुम्हाला सत्यनारायणाची कथा ऐकायची। सत्यनारायणाची कथा ऐकण्याची जी वेळ आहे ती आहे 12 ते 3च्या मध्ये दुपारी, ठीक आहे। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जो राहुकाळ आहे, राहुकाळ त्या दिवशी 4:30 ते 6च्या मध्ये आहे, तर कुठलंही काम त्यामध्ये करू नका, ठीक आहे। ह्याच्या व्यतिरिक्त दानाला, स्नानाला आणि उपवासाला खूप महत्त्व आहे। तर तुम्हाला दान काय काय करायचं आहे, तुम्ही गुळ दान करू शकता। बघा, हे पूर्ण वर्ष आहे ना, सूर्याचं वर्ष आहे, तर तुम्ही गुळ जितकं होऊ शकेल तितकं दान करा, ठीक आहे।
गुळ दान करा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिळ दान करू शकतात. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्नदान कुठलंही म्हणजे तुम्ही जे काही सफेद गोष्टींचं दान तुम्ही करता येईल, तिळ तांदळाचं दान हे तुम्ही करू शकतात. ठीक आहे. त्या दिवशी बघा अमावस्या आणि पौर्णिमाच्या दिवशी ना दानाला खूप महत्त्व आहे. ठीक आहे. तर तुम्ही ह्या गोष्टींचा दान करा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उपवास ठेवायचा आहे त्या दिवशी. ठीक आहे. तर उपवासाला खूप महत्त्व आहे. उपवास हा तुम्हाला हफ्त्यातून नाही जमत असेल तरी पण तुम्ही अशा सगळ्या सणवार जे आपले येतात त्यावेळी उपवास हा ठेवावाच. उपवास हा आपल्या शरीरासाठी खूप उत्तम औषधासारखं काम करतो, कारण आपण शरीराला आपल्या आराम देणं हे गरजेचं आहे. उपवासामुळे तुम्हाला ज्याला उपवास नाही जमत असेल तर फलाहार खाऊन उपवास करा, पण उपवास हा केलाच पाहिजे. तुमच्या शरीराला आराम भेटतो आणि सायंटिफिक रिझन हेच आहे, तुमची पूर्ण बॉडी डिटॉक्स होते याच्याने. ठीक उपवास केल्याने. ठीक आहे. म्हणून उपवास हा त्या दिवशी ठेवायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही उपवास ठेवणार असाल तर तो तुम्हाला चंद्रोदय, आता चंद्रोदय आहे 5:40 ठीक आहे. 40 मिनिटाच्या आसपास चंद्रोदय आहे. तुम्हाला चंद्राला अर्घ दाखवायचं, जसं सूर्याला अर्घ दाखवतं तसं चंद्राला अर्घ दाखवायचं. अर्घ दाखवताना त्यामध्ये सफेद गोष्टींचा समावेश करा, दुधाचा समावेश करा, त्यानंतर तांदळाचा समावेश करा, एक सफेद फूल टाका आणि मग तो अर्घ तुम्ही दाखवा चंद्राला. ठीक आहे. आणि चंद्राला अर्घ दाखवल्यानंतर तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकता. ठीक आहे. तर त्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. त्या दिवशी ललिता विद्या जयंती पण आहे, जी सरस्वती मातांना आपण त्यांची पूजा आराधना करण्यासाठी पण आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्यांचीही पूजा आराधना करा. त्या दिवशी पिंपळाला पण तुम्ही प्रदक्षिणा घाला, जल तुम्ही अर्पण करा. ठीक आहे. पिंपळाची ही पूजा त्या दिवशी करू शकता. तुम्ही घीचा दीपक तुम्ही पिंपळाच्या झाडावरती लावा, कारण आपल्या पितृंच्या शांतीसाठी आपण हे दान धर्म ह्या सगळ्या गोष्टींनी पितरांना पण शांती भेटते. तर 3 गोष्टी ज्या मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितल्यात की गाईला चारा, चपाती गूळ, कुत्र्याला चपाती बिस्किट आणि पशुपक्षींना अन्नधान्य आणि जल हे तुम्ही द्यायलाच पाहिजे. पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी, इतर वेळी जर तुम्हाला जमत नसेल तर पण एक रूटीन ठेवा, जेणेकरून तुम्ही हफ्त्यातून तरी एकदा ह्या 3 गोष्टी कराल. ह्याच्याने आपल्या पितरांना शांती भेटते. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या स्वतःला पण खूप शांतता भेटते आतून आणि आपल्या जीवनात सुद्धा परिवर्तन येतो. ठीक आहे. तर मला हीच माहिती आज द्यायची होती की माघ मासची पौर्णिमा जी 1 तारखेला येत आहे, 1 तारखेला सुरू होत आहे आणि 2 तारखेला ती समाप्त होत आहे. तर त्या दिवशी नेमकं काय काय केलं पाहिजे बघा. त्या दिवशी ना भद्रकाल पण आहे. गोष्टींची सुरुवात, भद्रकाल हा कधीपासून सुरू होत आहे? भद्रकाल हा सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी पण नाही बोलू शकत, 4-4:30च्या आसपास भद्रकाल आहे. त्याही नवीन गोष्टीची सुरुवात करू नका. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करा. तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा या सगळ्या गोष्टी करून. आणि उपवास हा केलाच पाहिजे. तर तुम्ही ठेवा उपवास. नाही जमत असेल तर फलाहार खाऊन तुम्ही उपवास करा. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, मंत्र जाप करा, सत्यनारायणची कथा ऐका, दान धर्म करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.